आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 श्री संत बलदेवदास महाराज की छान एकदा कार्यकर्त्यासाठी टाळ्या वाजवा काय सुंदर वातावरण आहे वा गुड अतिशय सुंदर वा 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 छान महाराज म्हणले वैकुंठी तू आईसे नाही बरोबर आहे ना कवळ काही काल्याचे अभंगाचा अर्थ धावत्या वेळात तुमच्या समोर मांडला राहिलेल्या वेळात आपल्याला देवाचं चरित्र पाहिजे मथुरेचा राजा एक कंस त्या कंसाची चुलत बहीण देवकी देवकी उपवर झाली आणि कंसाने आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं लक्ष देऊन ऐका आता वसुदेव आणि देवकीचा विवाह सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये एक विरजण पडलं आकाशवाणी झाली हे मूर्ख कंस या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा बरवसा बोलण्याचा हार राहू द्या गळ्यात राहू द्या ना घाला 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 आहो चांगलं आहे ना ती मस्त दिसायला हा लक्ष द्या माझ्याकडे हिच्या पोटेणार 8वा मुलगा तुझा वध करणार आहे आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा हिच्या पोटेणार 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं ऐका लक्ष देऊन मॅनेतली तलवार काढली कंसानं पण वसुदेवाने हात धरला वसुदेव आणि वासुदेव वासुदेव म्हणजे कृष्ण आणि वसुदेव म्हणजे त्यांचे वडील शुकाचार्य आणि शुक्राचार्य याच्यात फरक आहे शुकाचार्य म्हणजे देवाचे गुरु आणि शुक्राचार्य म्हणजे दानवाचे गुरु राक्षसाचे गुरु तसा हात धरला हात तो धरीला वसुदेवे आणि वसुदेवानं समजावून सांगितलं समजावून सांगण्याच्या पद्धती आहे साम दाम दंडभेद ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगावं बरं का टिट फॉर टॅट जशा तसं उत्तर माणसाकडे असलं पाहिजे एखादा प्रेमानं बोलत असेल तर त्याला प्रेमानं उत्तर द्या आणि एखादा आडून बोलत असेल तर त्याला आडून सांगा मी जेव्हा बसलो त्या पत्रावळीवर द्रोण वाढला काहीच घेणं देणं नाही बरं का आणि माझ्या शेजारच्या त्या द्रोणावरून द्रोणाचार्य आठवला आणि मला म्हणे महाराज द्रोणाचार्याच्या आईचं नाव काय म्हणलं तुम्हाला काय पोरगी द्यायची काय द्यायच्या घरी नाही हो म्हणे पण माणसाला माहीत असलं पाहिजे म्हणलं द्रोणाचार्याच्या आईचं नाव पत्रावळी मग आता काय सांगू त्याला सांगा
काय म्हणजे आता आम्हाला कळत नाही कोणत्या भावनेने विचारलं, काय भावनेने विचारलं सांगा. काही नाही, मी त्या दिवाळीला आता दिवे घेऊन चाललो गावात. आमच्या घरची प्रथा आहे 11 दिवे देवाला न्यायचे. मग आजही नेतात, वडील मला पाठवतात, जा महाराज दिवे घेऊन. मग मी आपलं त्या पंत्या घेऊन चाललो. आणि ते पंत्या घेऊन चाललो की एक आडमुठ आलं, म्हणे कुठं चालले? अरे म्हणलं देवाला दिवे घेऊन चाललो. बरोबर म्हणे एक प्रश्न विचारायचा. अहो म्हणलं ही काय टाइम आहे आता विचारायचा? जाऊ द्या देवाला. नाही म्हणे अहो छोटासा प्रश्न आहे. म्हणलं हे विचारा पटकन, काय म्हणणं आहे? आडेलच होतं ना ते. देव म्हणे महाराज हे दिवे घेऊन चालले म्हणे देवाला तुम्ही, मग या दिव्यातली ज्योत कुठून आली सांगा. काय म्हणला? या दिव्यातली ज्योत कुठून आली सांगा. मला आता याला सांगावं, जर माचीस न लावली तर ह्यो म्हणाल माचीस कुठून आली सांगा. मग कुठं डोकं लावत बसू, मग आपलं काहीच बोललो नाही, इजून टाकलं. म्हणलं ही ज्योत कुठं गेली सांग. म्हणे मला माहिती आहे का? म्हणलं मग मला बी माहित नाही, टेन्शन देऊ नको. तुला कुठून गेली सांगताय, मला आलेली सांगताय. कुठं ताण घेत बसता अशा माणसाचा सांगा. ताण घेऊन काही फायदा बी होत नाही ना महाराज, काही होत नाही. तर्क करून काही फायदा होत नाही बघा, आणि डोकं लावून फायदा होत नाही. मला तर एखाद्यानं आडून फोन केला की मी म्हणतो मला येत नाही बाबा त्याचं. कुठं नादाला लागत बसू सांगा ना. काही एका तऱ्हेचे माणसं आहेत का महाराज? काय सांगतील, काय बोलतील, काय बरं. तार्किकाचा टाका संघ, त्याचा काही फायदा होणार आहे? एक पोरग शिकून आलं, घरी आल्यावर दिवाळीचे दिवस होते. घरी शिकून आलं, घरी आलं, मग आता घरी शिकला तर शिकला बाबा, चांगली गोष्ट आहे, घरच्याला आनंदच आहे. मायला म्हणे आई मी किती शिकून आलो तुला माहिती आहे का? म्हणे काय? तू किती शिक बाबा. म्हणे मला आनंदच आहे त्याच्यात, काय? मग त्या आईनं त्याला दिवाळीचे 2 लाडू खायला आणले. आणि लाडू खायला आणल्यावर पोरग म्हणे आई हे किती लाडू आहे? आई म्हणे 2 लाडू आहे बाबा. 2च होते ना. म्हणे 2 लाडू आहे. ते म्हणे मी सांगतो म्हणे हे 3 लाडू आहेत. त्याला सांगायचं होतं की मी किती शिकून आलो. म्हणे मी म्हणतोय 3 लाडू आहे. त्याची माय म्हणे बाबा तुया एवढं तर मी शिकले नाही, पण 2तला आणि 3तला फरक कळतो बाबू मला. तू काय शिकून आला मला माहित नाही माय, पण हे 2च लाडू आहे. नाही नाही म्हणे 3 लाडू आहे. त्याची माय म्हणे कस काय 3 आहेत सांग बरं. ते म्हणे तू 2 सांग अगोदर कस काय, मग मी 3 सांगतो कस काय. त्याची माय म्हणे हे बघ हे 1 हे 1 आणि हे 2. म्हणे मग 2 आणि 1. तुम्ही जागे आहेत का? हा मग म्हणे 2 आणि 1 3. त्याची माय म्हणल्यावर अशी कशी 3 म्हणतो तू? सरळ सरळ 2 लाडू दिसायले आणि त्याला 3 म्हणतो. तेवढ्यात बापाला म्हणे काय झालं? अहो म्हणे मूर्ख 2 लाडू 3 लाडू म्हणायला लागलं. काय शिकून आलं काय माहिती म्हणे, काय शिकून आलं काय माहिती, 2 लाडू 3 लाडू म्हणायला. आता तो त्याचा बाप म्हणे काय म्हणणं आहे तो सांग. ते म्हणे हे 3 लाडू आहे. बाप म्हणे कस काय? तो म्हणे 2 लाडू आहे. बाप म्हणे 2, पोरग म्हणे 3. बाप म्हणे 2च आहे, पोरग म्हणे 3 आहे. बाप म्हणे कस काय 3 आहे? पोरग म्हणे तुम्ही सांगा 2 कस काय? पुन्हा बापान मायसारखं सांगितलं हे 1 आणि हे 2. मग 2 आणि 1 3. बाप म्हणे हा कळलं मला 3 लाडू आहे. मायला म्हणे हे बघ याचं म्हणणं आहे 3 लाडू आहे. मग एक काम कर म्हणे बायकोला म्हणे तू 1 खाय आणि मी 1 खातो आणि 3रा याला खाऊ दे म्हणे. बसलं बोंबलं तर काय करावं आता काय. अरे याच्या वादात काही फायदा होतो का? काय काय होत नाही मला, काही होत नाही. वादात काही मिळत नाही माणसाला. हे कळलं की बस झालं. बस माफी मागावी पुढे चालावं. काय करणार आहे सांगा. हे बघा सांगण्याच्या पद्धती असतात ना. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगावं. मला एक म्हणे महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे. अहो म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार आहे. म्हणे कस काय वाटत नाही. म्हणलं येरी तरी कुत्रे मानत नाही, एक कुत्रं वाढलं समजीन. ताण कुठं घेऊ, टेन्शन घेण्यासारखं काय त्याच्यात. चला बोला नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडे. नाही तर कुत्र्या मांजराची कमतरता थोडीच आहे महाराज सांगा. जी भाषा कळेल ती सांगावी. बरोबर आहे ना. हे बघा मी सांगेन तुम्हाला, हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, कधी कधी या टाळानं वाजवता बी आलं पाहिजे. झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे, कधी कधी धर्मासाठी उलटा बी करता आला पाहिजे. कधी कपडा हातात आणि दांडी पुढे असली पाहिजे. गरजेचं आहे, हे आज गरजेचं आहे महाराज. हे बघा शास्त्र आणि शस्त्र याच्यात थोडा वेगळे. शास्त्र दिलीप महाराज आणि शस्त्र एका कान्याचा फरक आहे. एक दांडा जर शास्त्रातला काढला तर खाली काय उरतं? शस्त्र. तोच दांडा काढायचा आणि डोक्यात घालायचा, टेन्शन घ्यायचं. शास्त्र आणि शस्त्र. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. तुकाराम महाराजाने छत्रपतीला कधी आग्रह धरला नाही टाळ वाजवण्याचा. तुकाराम महाराजाने कधी छत्रपतीला तलवार ठेवायची आज्ञा केली नाही. तुकाराम महाराजांना सांगितलं होतं, राजे जे आमच्या शास्त्रानं नीट होत नाही ते तुमच्या तलवारीनं तुम्ही नीट केल्याशिवाय राहायचं नाही.
कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर हे शस्त्र आणि शास्त्र याची कृपा आहे. नुसत्या शास्त्राची बी नाही, नुसत्या शस्त्राची बी नाही. जिथं जी गोष्ट पाहिजे तिथं ती पाहिजे. बरोबर आहे. आपण टाळपकवास घेऊन सीमेवर गेलो, पुढचा गोळ्या आणायला ज्ञान बा तू का, अरे मरावं लागेल ना. तिथं AK-47 रायफल गन हेच पाहिजे महाराज. तिथं काही प्रेमाची भाषा चालत असते का? बोला. अहो भगवान श्रीकृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन बी आहे. भगवान शंकराजवळ जसा डमरू आहे तसा त्रिशूळ पण आहे. भगवान लक्ष येत नाही का बरं का? भगवान शंकरानं सांगितलं भक्त जर आला तर डमरू वाजवेल आणि राक्षस आला तर त्रिशूळ सोडेल. भगवान श्रीकृष्णानं गवळणी आल्या तेव्हा बासरी वाजवली आणि शिशुपालासारखे आले तेव्हा सुदर्शनाला आज्ञा केली महाराज. शस्त्र आणि शास्त्र आपल्या देवाच्या हातात, आपल्या देवी देवतांच्या हातात शस्त्रास्त्र आहे. ते कशामुळं? चांगला फोटो निघाव म्हणून का? बोला. अरे समाजाला संदेश आहे, हा समाजाला संदेश आहे, लक्षात ठेवा. म्हणून ज्याला जी भाषा कळेल त्या भाषेत समजावून सांगायचं. वसुदेवान विचार केला ताकदीचा निभावता आपला लागणार नाही, मग युक्तिवाद केला. म्हणजे हे बघ तुला हिच्यापासून भीती नाही ना? म्हणे नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. मग एक काम कर म्हणे, आम्हाला दोघाला बंदी शाळेत टाक, जे मुलं होतील ते तुला आणून देतो, बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल आणि नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट पटली, दोघाला बंदी शाळेमध्ये टाकलं. पहिला मुलगा झाला. वसुदेवान तो कंसाकडे घेऊन आले. कंसाने त्या निरागस मुलाकडे पहिल्यांदा आली, मला आठवा मारणार आहे, पहिल्याला मारून काय करायचं? परत घेऊन जायला सांगितलं. पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणल्या हे असंच पुण्य करायला लागलं तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर देव अवतार घेणार नाही. नारद लगेच हजर. नारद म्हणले वेड्या, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो, कोणी बी कुणीकडे जाऊ शकतो आणि कोणी बी मुख्यमंत्री होऊ शकतो. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुम्ही आता गणित लावून रातभर परेशानच होऊ नका महाराज. काहीच भरोसा नाही यायचा. विठाला 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 विठाला. थोडं गणित बिघडायचा टाइम दिसला की हे म्हणतील नाही नाही आम्ही चुकलो यांच्याकडे जाऊन, पण आमची घर वापशी बरी आहे. हे काय नेमच नाही या लोकांचा. काय नेम आहे महाराज सांगा? लक्षात ठेवा. मला जाऊ दे, मला त्या विषयाकडे जायचं नाही. कोणी बी पहिला कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो. पुण्य सारावया भेटे देव ऋषी बधी बाळकाशी देऊ नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं, गरगर फिरवलं, शिळेवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही. होताची प्रसूत नेवोनिया देत सहाही मारित दुराचारी. 7वा गर्भयोग मायनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. लख प्रकाश बंदीशाळेमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं, तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठे न्या. आनंदाच्या घराला, आनंदाच्या घराला भजने गोळा, भजने घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे. तिथं माया जन्माला आली असल, तिला घेऊन इकडे आणि मला तिथं ठेवून द्या. बोलणं किती सोपं आहे. आता पायात बेड्या, दाराला कुलप, कंसानं पारा डबल केला. बोलणं सोपं असतं. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता रिकामी जागा कापे. हे सोपं आहे का महाराज? एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करणं, रात्री 2-2 वाजता माणसाला जेव घालणं, हे जोक आहे? मला कौतुक वाटलं या गोष्टीचं बरं का. बाकी सप्ते मोठे आहेत, माणसं भरपूर कीर्तन. सकाळीच माझ्या कीर्तनाला किमान 10,000 लोक होते. नांदेडच्या जवळ डोंगरकडा आहे, भागवत कथा होती, आज काला होता. किमान 10,000 लोक कीर्तनाला होते. मी व्हिडिओ बी दाखवू शकतो तुम्हाला, लक्षात ठेवा बरं का. माणसंही पब्लिकनं खूप आहेत, पण रात्री 2 वाजता सुद्धा माणसं उपवाशी जात नाही, हे विल्लाडीने करावं. रात्री 2ला मी म्हणलं त्यांना, म्हटलं यांना, म्हटलं का हो एवढ्या उशिरा मग वाढतं कोण? म्हणे पोरं सज्ज असतात वाढाय. बरोबर आहे ना. आणि पोरायच्याच नावानं खडे फोडतात माणसं.
पोरं बिघडली, पोरं बिघडली, पोरं बिघडली, तू का साधा होता. सऱ्या गावाला तो बायोडाटा माहिती होय. आता वय वाढलं म्हणून लोक बोलत नाहीत. बरोबर आहे, एवढाच अर्थ आहे ना. पोरं चांगले ना आता बघा ना, कीर्तनात पुढे येऊन बसले बिचारे एवढ्या गर्दीत. अजून किती पोरं चांगले पाहिजे सांगा बरं. त्यांना कधीतरी जवळ घ्या, आपलं म्हणा ना. त्याला वाईटच म्हणत राहतं, मग ते म्हणतं ये रिपेटलं ते रिपेटलं, जळण तिथं जळण. बरोबर आहे, काय करणार आहेत आता सांगा बरं. करतात का नाही पोरं? करायला लागले ना महाराज सांगा विठाला विठाला. बोलणं सोपं असतं, करणं अवघड आहे ना. बोलायला काय लागलं महाराज, करणं अवघड असतं ना. लक्षात ठेवा, तुम्हाला नेणं एवढं सोपं आहे का म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. गर्भात प्रवेश केला आणि ऐका, तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. सर्वांनी टाळी वाजवून स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. स्वतःची गर्भस्तुती करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी आणि बुधवारच्या दिवशी रात्री 12ला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं, गोकुळात ठेवलं, माईला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहिजे. ही बाळांपण करणारी ती रोज जागा राहायची, पण आज तिला झोप लागली. पाहते तर काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. पळतच गेली, बाबा 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 बाबा. बाबा म्हणले अरे बोल सुरी का भयो. बोले बाबा लालो भयो. नवरत्नाचा हार नंद बाबा तिच्या गळ्यात टाकला. तिथं थांबली नाही. आ गवळण संगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. दुसऱ्या गवळणीला सांगायची नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक धावी एकी पुढे, वाटी ताटी सुंट वडे. वान भरून या ताटी, नंदा घरी झाली दाटी. सुईनीची बोला माया हो, सुईनीची बोला ना. तुमची 2-2 हप्ते जमा झाली नाही का? हा बोला बोला. आता पुन्हा 3000 होणार आहेत, पण बोला. हा सुईनीची गलबल झाली, दासी जणी हेल गाली. जनाबाई हेल घालत होत्या. गवळणी जायच्या, मुलाला पायच्यान बाहेर येऊन चर्चा करायच्या. पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला Tiene
पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिली या वेद लावे. महाराज म्हणले लक्ष देऊ नाही का. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. महाराज म्हणले सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. त्याच्यासारखा सुंदर या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही का. लक्ष देऊ नाही का. गवळणी जायच्या, मुलाला पाहायच्या, बाहेर येऊन चर्चा करायच्या काय सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन पाहावं. लईच मोठा महाराज येणार आहे भाऊ लाडीत, जाऊन पाहा तरी काय देवा लावतो असं वाटतं ना माणसाला. गवळणी जायच्या आणि पाहून यायच्या. पोराला वाटलं आपणही जावं. पोरं गेले आणि पाहायला की गवळणी म्हणलं तुमचं काम नाही, त्याला पळा. पोरं रुसले नंदा बाबाकडे आले. बाबा बाबा आपल्या पार्टीचा माणूस असून आपल्याला पाया जमत नाही, पोरगा असून पोराला पाया जमत नाही, पक्षात राहून फायदा काय. नंदा बाबा म्हणले अजून पक्ष माझाच विचार करत नाहीये. बरोबर आहे ना. अरे बापा असून मला कोण जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे. एक पोरगा नंदा बाबाला म्हणतो बाबा पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असलं की सजून धजून मेकअप करून आत जावं लागत असतं. नाचत नाचत नंद बाबा आत गेले. कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला आणि वेळ कमी असल्यामुळे देवान रांगाय सुरुवात केली. तळवे तळहात हात टेकीत, तळवे तळहात हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयानं रांगाय सुरुवात केली. रांगत असताना रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजणी. रांगत असताना देवानं खोड्या करायला सुरुवात केली. आता लहानपणी कोणी बी खोडकर असताय का नाही. आता मी जरी असलो तर काही लगेच शाना झालो नाही. लहानपणी खोड्या केल्या नाही असा माणूसच नाही. अहो लहानपण खोड्यातच शोभतं ना. माझी छोटी मुलगी आहे बघा, घडलेलं सांगतो हा. ती मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन आणू. फाटला तिनं, आणा म्हण नवीन. आणि लेकराचं काय असतंय त्याला काय, बरोबर आहे काय. लेकराचं काय. एक पोरग शाळेतच गेलं नाही. त्याचे मास्तर म्हणले बाळ्या तू काल शाळेत काऊन आला नाही रे. ते म्हणे एबीपी माझा पाहत होतो, एबीपी माझा पाहत होतो. आणि ती बाई म्हणली कुठेही जाऊ नका पाहत राहा एबीपी माझा. बसलो मग आता काय करू मी सांगा. एक पोरग बापाला म्हणे बाबा मला बुलट पाहिजे म्हणे. बुलट गाडी बाबा मला बुलट पाहिजे म्हणे. बाप म्हणे देवान दोन पाय कशाला दिले म्हणे. एक किक मारा आणि एक गिअर टाकाय. काय बोलणार तुम्ही आता सांगा. लेकरं एवढे खोडकर असतात महाराज. या लेकरायला पाहायचं कामच नाही. एक पोरगी एका पोराला म्हणे माझे पप्पा मला 12वीत 85% मार्क पडल्यानंतर स्कूटी घेऊन देणार आहेत. काय म्हटली. मला 12वीला 85% मार्क. आता तिच्याच भाषेत सांगतो ना. माझे पप्पा मला 12वीला 85% मार्क पडल्यानंतर स्कूटी घेऊन देणार आहेत. ती म्हणे तू आपली काय बरोबर करती. माझ्या बापानं तर 35% मला ट्रॅक्टर घेऊन दिला वाळूचा. हा म्हणे आपल्या हान टिरपा. हा लक्ष द्या. खोडकर असतात लक्ष द्या. लेकर खोडकर असतात का नाही. लक्ष द्या. मग आता का कन्हैया एवढे खोडकर होते. एखाद्या गवळणे रांगोळी काढले की लगवीन दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाने. देवानं रांगत असताना चोऱ्या केल्या. चोरी केली हे महत्वाचं नाही, कशाची केली हे महत्वाचं आहे. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे
तू का म्हणे येणे गरुडा तुझे. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्ण अशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं. यशोदा माता आपल्या पोराच्या खोड्या सांगितल्यानंतर काय म्हणायची. माझे आचुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे पांघरू घाली ती कुचडे. माझे आचुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे. आचड बछड छकुड रुपड किती खोडकर लेकरू असू द्या ना आईला सांगा बरं, खरं वाटतं का होय. 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ. 5 वर्षाचे माझे बाळ. अंगणी खेळ खेळ गे अंगणी खेळ खेळ. सगुण गुणाचं आहे ताना आहे. माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. आणि जर खोडकर असेल तर पुराव्यासहित घेऊन या. पुरावा असेल तर पुरावा, पुरावा असेल तर पुरावा आणि पुरावा नसेल तर का पुरावा. म्हणून तुम्ही 8-10 दिवसात ऐकलं असेल ना, बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. मतदार बंधू भगिनींनो, माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून संन्यास घेतल्याशिवाय राहणार नाही, पुन्हा मतदारसंघात पाय ठेवणार नाही असं बोलले नाही ना. आता 8-10 दिवसात पुरावा पाहिजे ना, पुरावा असला पाहिजे. यशोदा माता म्हणे पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. एक गावात आगाऊ गवळण होती. प्रत्येक गावात एखादी आगाऊ गवळण असते. नाव शांताबाई, भांडणाला दम नाही. तुमच्या गावातली नाही हा, आमच्या गावाची सांगायला. लोक जेवण एखाद्याचं नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. अरे बापरे काय करा गंगाधर. तर ते म्हणे आमच्या घरी ये मग तुला बांधून टाकते. एक गवळण नागाव. कन्हैया म्हणे पेंद्याच्या घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे तिचा घर नंबर, मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टा, टेलिग्राम सगळं माहिती आहे म्हणे आपल्याला. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले, दही दूध खाल्लं आणि म्हणली होती बांधून टाकल. तिची वेणी घेतली, गवळ्याची दाढी, दोन्हीशी गाठ मारली, कन्हैया निघून गेली. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या कशामुळं बोला ना, दळावं लागायचं. आता बी गवळणी उठतात कशामुळं, ऑनलाईन येण्यामुळं. बरोबर आहे ना. ती गवळण सकाळी सकाळी उठली आणि तिच्या मानेला बसला झटका. ती म्हणते अहो वय हो शोभतं का या वयात वेणी ओढायला. गवळी म्हणे अगं म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मस्त ओनिया मातली धांगडी करशी ओढाओढी मध्ये लागी. म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते. पाहता तर दाढीची वेणीची गाठ. म्हणे तुमचाही दोष नाही माझाही दोष नाही, कोणतरी गाठ मारली, कोणतरी गाठ मारली. म्हणे मारू दे मारली तर पण सोड ना. आता ज्या बामणाला नीट मंगलाष्टक येत नाही त्यानं गाठी मारल्या त्या सुटत नाही. देवान मारलेली गाठ सुटत आहे, सोडाय गेले सुटना. गवळी म्हणे आता कापून घेऊ. कात्री का उशाल घेऊन झोपतं का माणूस. कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जा कात्री घेऊन ये. ती म्हणे हाय का थोडी अक्कल, एकटीला कसं जात आहे. निघाला दिंडी सोळा वरच्या मजल्यावर. कापाय गेली कापना, जाळाय गेली जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं. म्हणे का ग तू कन्हैयाला काही बोलली होती का. म्हणलं होतं आमच्या घरी ये मग बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही. गवळण म्हणे आता असं सोंग घेऊन त्याच्या घरापर्यंत जायचं काय. गवळी म्हणे आता त्याला नाही विलाजी. तोपर्यंत कन्हैया म्हणले पोरं तुम्हाला सोंग पाहायचं का. पोरं म्हणले हो चला म्हणे माझ्या बरोबर. आणि पोरं दरवाजात आणून उभे केले. म्हणे या घरातून आता सोंग बाहेर येणार. ते सोंगच होता ना. लग्नात नवरदेव पुढं, आज नवरी पुढं.
ती 6 फुटाची हे 5 फुटाचं ते असं चाललं बा. गवळण गरगर गिरक्या घेई गवळी दाढी वर वर करी आहे का लक्ष देऊन आहे का पोरानं पाहिलं हुर्या गेला होय 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 पोराच्या पान उडाली धूळ धूळ गेली गवळणीच्या नाकात नाकात धूळ गेल्यावर काय होतं शिंक येते गवळणीनं आज शिकेलं का मागचं गवळी टायमा पडला बाबा तुम्ही धन्यवाद. भांडण नंदा बाबाच्या दारात म्हणे एवढी गाठ सोडून दे आपण मारली नाही म्हणे बाबा हा तू मारली नाही पण सोडून दे हा तसा असेल तर सोडतो मी. ज्यानं भांडण लावलं त्यालाच मिटवाय न्यावं मग लवकर मिटत असते जे हिशोब मागतात त्याच्याच हातात वही द्यायची नाही मग ताण आहे का काही बरोबर आहे ना चोराच्या हातात चाब्या म्हणल्यासारखं बरोबर आहे ना ताणच नाही ना काही. आणि मग गाठ सोडता सोडता कन्हैया गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का लागशील का माझ्या नादाला म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या केल्या एक दिवस घरातच खोडी केली आईला म्हणे आई मी काळा का झालो सांग. आता एखाद्या पोराने विचारलं काळा का झालो काय उत्तर द्यावं माय बापान. यशोदा माता म्हणे तू रात्री 12ला जन्म झाला आणि रात्री अंधारा असतो त्या अंधारात सावली तुझ्यावर पडली म्हणून तू काळा झाला. यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया काली आंधी अरी आधी रात में तू आया सावरा कन्हैया मेरा हो सावरा कन्हैया मेरा काले नैनों वाला इसीलिए काला. यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोदा माईनं पहिला आपलं पोरग खोडकर आहे आता याला घरी ठेवायचं नाही गोधने चारावया जातो शारंग पाणी मार्गे भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे निरी हात सोडून भगवंत गाई चारायला गेले. खेळ खेळला हमामा होतो तो उंबरी आबग दुबक तिवक पोरा त्रिगुण खेळ मांडला सत्वगुण रजगुण तमगुण तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले पोरं म्हणले देवा आता 11 वाजत याले खेळण्यात मजा नाही. भुका लागल्या म्हणले खांदी बार पोटी भूक काय खेळायचे सुख म्हणले आज चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिठी झाला शेण. आता गाई कोणत्या गोकुळ कोणता काला कोणता. शरीर म्हणजेच गोकुळ 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिया झाल्या गाई. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात मन इंद्रियाचा राजा. तुका म्हणे तू राख मनेरी म्हणून राजा एक देहपुरी या देहपुरीचा राजा मन आहे. मग ही मन रूपी गाय देवा तुम्ही ओळा बाकीच्या गाय आम्ही ओळतो. सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या आणि सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्यानंतर माझी आई तैशी पाय नाही तरी घरा जाय चोरून या माय नवनीत आणावे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरे मज पाया वेगळे खडकी सोडी यायला मोठा आजचा एकाला गोमटा बिभ्रत वेणून जटरपटा यो सोंग वेदरे जगक्षे वामे बानो मसृण कौलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिदृतो हासे नर्म विश्वे स्वर्गे लोके मिषति भूभुजय यज्ञ भूक बाल केली गोपाल अमरावती गाल्याचे असे देवजळी झाले मासे भगवंतानं गाला मिळू दिला नाही तो गाला तो आम्हाला मिळणार आहे आपलं परम भाग्य. भाग्योदयन बहुजन्म समळजितेन सत्संग मंजल बदे पुरुषो यदा वय अज्ञान हेतुकृतमो मदा अंधकार नाशमिदाही तदोदयति विवेकः. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद मिळत असतो तो तुम्हा आम्हाला मिळणार. थोडं डोळ्याला बनला हा लक्ष तर तो आम्हाला मिळणार आहे आपलं भाग्य आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे दुश्मन घड्याळ रुक नाही राहाय बरोबर आहे ना. वेळेत थांबावं माणसानं 2 मिनिटं माझ्या हातात आहे तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. बलदेवदास महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा उत्सव या ठिकाणी दिलीप महाराजांच्या मार्गदर्शनाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने तरुण मंडळीच्या विशेष उपस्थितीमध्ये वा वा गावातल्या तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला आनंद वाटला. महाराज पोराशिवाय काही काम होत नाही बरं का. माणसं बाकीचे कामं करतील पण वाढायचं म्हणल्यावर पोराशिवाय नाही झाडायचं म्हणलं पोराशिवाय नाही काही कचरा गोळा करायचं म्हणलं पोराशिवाय नाही पालखी असं जे काही पोराशिवाय काही गोष्टी होत नाही. आणि तरुण पोरं आज परमार्थाकडे यायला लागले याचा आनंद आहे याचा आनंद आहे. आज जाईल तिकडं तरुण पोरं कीर्तनाला आहेत. महाराज मला सांगायचं का आज सकाळी किमान 100 ते 150 लोकांनी माझ्या हातानं माळी घातली. 100 ते 150 आनंदाची गोष्ट आहे का नाही सांगा. मी एक शब्द टाकला तर तिथल्या गोशाळेला किमान 50-60 हजार रुपये जमा झाले.
आज ही आनंदाची गोष्ट आहे का नाही सांगा. पण आज मला आनंद वाटतो की आपण सगळी मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी होता आणि ही ताकद सगळी बलदेवदास महाराजांची आहे. त्यांना माहित आहे बाबा कुठं बी नाटकं करायला जमतील पण इथं या महात्म्या पुढे जमणार नाही. बरोबर आहे ना. हे सगळ्यांना वचक आहे. ही एक त्या कृपा आहे बलदेवदास महाराजांची आणि म्हणून हा आनंद उत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहात. मला जाता जाता एकच सांगायचे, निर्व्यसनी जीवन जगा. माझ्यासारखं धोतर घालून फिरावं माझी अपेक्षा नाही. घातलं तर बेटर, चांगलंच आहे. माझ्यासारखं धोतर घालावं अशी माझी इच्छा नाही मुळी. असली घातलं तर चांगलीच गोष्ट आहे. चांगली जीन्स घाला, चांगले कपडे घाला, चांगले मोबाईल घ्या, चांगले गाड्या घ्या. फक्त व्यसन करू नका जीवनामध्ये. माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, व्यसन या जीवनामध्ये करू नका. सांगू तुम्हाला, या 17 दिवसात पकडलेल्या दारूची संख्या किती आहे? 35,000 लिटर. 35 लाख लिटर. 35,000 नाही, 35 लाख लिटर मी काल बातम्या पाहिल्या. पकडलेली दारू या 17 दिवसाच्या निवडणुकीच्या काळातली किती आहे? 35 लाख लिटर दारू पकडली. महाराज, म्हणजे कुणीकडे चालली या महाराष्ट्राची वाटचाल? कुणीकडे चाललोय आपण? मग माझी विनंती आहे, लोक फुकटची पाजतील लग्नात आणि निवडणुकीत. कळलं माझं बोलणं? फुकटची पाजतील पण कधी? लग्नात आणि निवडणुकीत. पण महाराज, त्याच्यानंतर आपल्याला आपलं एकर विकायची वेळ येईल. म्हणून माझे हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, दादाओ, व्यसन करू नका. दारूपासून लांब राहा, दारूपासून दूर राहा, व्यसनापासून दूर राहा. जेवढे संसार व्यसनानं उद्ध्वस्त केले तेवढे कशानंच केले नाही महाराज. जेवढे संसार, जेवढ्या आत्महत्या बेरोजगारीनं होत नाही ना, याच्यापेक्षा जास्त लोक त्या दारूनं मरतात. याच्यापेक्षा जास्त लोक दारूनं मरतात. पैसा नाही म्हणून शाळा सोडणारे मिळतात, पैसा नाही म्हणून दारू सोडणारे नाही भेटत. पैसा नाही म्हणून सप्त्याला वर्गणीचा हाता करता घेणारे भेटतील, पण दारू सोडणारे नाही भेटणार. ही शोकांतिका आहे आज. माझी विनंती आहे तुम्हाला, याच्यापासून दूर राहा आणि आपल्याला शिका, मोठे व्हा. अरे मोठं व्हा ना, शिका ना, चांगल्या शाळा शिका, नोकऱ्या करा, IAS व्हा, IPS व्हा, PSI व्हा. कितीतरी पोर आज नोकरीला लागायला लागले ना महाराज. शिकण्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणून माझी मायबापालाही विनंती आहे, आपल्या लेकरांना शिकवण्यासाठी खर्च करा. नाही, आपले थोडेसे पैसे इकडे तिकडे घालवण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणात घाला. आज जर त्यांच्या शिक्षणात ते पैसे गेले तर उद्याचा काळ आपल्यासाठी चांगला असेल. उद्याचा काळ आपल्यासाठी चांगला असेल म्हणून शिकवा. आपल्या लेकरांना चांगलं शिकवा, व्यसनापासून दूर राहा. आणि हे पोर गावातले आहेत का उभे राहिलेले? काही गावातले काही गावातले टाळ्या वाजवा यांच्यासाठी. बघा बरं महाराज, हेच उद्याचं भवितव्य ना या पोरायनं. नाही कीर्तनकार हो द्या, नाही गायक हो द्या, नाही वादक हो द्या, चांगला माणूस झाले तरी बाद झाली. आज चांगल्या माणसाची कमतरता आहे. पण लेकरांवर आपण चांगले संस्कार टाका. आपल्या लेकरांनी आपल्याला आई आणि बाप म्हणून सांभाळावा अशी अपेक्षा असेल तर त्याच्यावर संस्काराची गरज आहे, त्याच्यावर संस्काराची गरज आहे. आणि मी तुम्हाला जाता जाता सांगेल, ज्या शंभू राजांना शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजावर जर माँसाहेबांना संस्कार टाकले नसते तर आपल्याला हे स्वराज्य मिळालं नसतं. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा, म्हणजे शिवाजी महाराजांची नाही, ही माँसाहेब जिजाऊची इच्छा होती. अरे शिवाजी महाराजाला कुठं माहित होतं स्वराज्याची उणीव आहे म्हणून? सोपान महाराजाला नव्हतं माहित कीर्तनकार व्हावं. बापानं ठरवलं होतं पोराला कीर्तनकार करायचं. बापानं ठरवावं लागेल ना. कैलास महाराजाला नव्हतं माहित वादक व्हावं. बापानं ठरवलं होतं पोराला मृदंगाचार्य करू बाबा आळंदीला. अशोक महाराजाला नव्हतं माहित गायक व्हावं. बापानं ठरवलं होतं. विष्णू महाराजाला नव्हतं माहित, मुरलीधर महाराजाला नव्हतं माहित. यांच्या वडिलांनी, आमच्या वडिलांनी ठरवलं होतं हो. म्हणून आज आम्ही इथे आहे ना. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं, आपण आपल्याला कुणाचा बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा, तुम्ही ठरवा तुम्हाला कुणाचा बाप व्हायचं. लक्षात येते माझं बोलणं? आपल्या लेकरांना तसं घडवा. आज ती गरज आहे महाराज, ती काळाची गरज आहे. या जगात सगळं फुकट मिळेल पण संस्कार मिळत नाही. कळलं माझं बोलणं? आणि संस्काराचा एखादा मॉल नाही. प्रत्येक गोष्टीचा मॉल आहे पण संस्काराचा मॉल नाही महाराज. ते मिळेल आपल्याला इथं. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग 5 वेळा नमाज पठण करायला जातं. आपलं 22 वर्षाचं ठोळमं एकदा जात नसेल तर ही शोकांतिका आहे. आपल्या पोरांना शिकवा, आपल्या पोरांना शिकवा. पण त्याबरोबर त्याला धर्म काय हे सांगा, त्याला देव काय हे सांगा, त्याला संस्कृती सांगा, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगा. जो राजांना मानत असेल त्यानं देवाला मानलं पाहिजे.
कारण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची शपथ भगवान शंकराच्या पिंडीवर रायरेश्वरावर वयाच्या 16व्या वर्षी घेतली. मग दुसरं ठिकाण नव्हतं राजांना. आज भवानी मातेचं मंदिर शिल्लक आहे. कुणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. पांडुरंग आपला आराध्य दैवत वारकऱ्याचं, पांडुरंगाचं मंदिर शिल्लक आहे. कुणामुळं? शिवाजी महाराजांमुळे. शिवाजी महाराज आहे म्हणून हे मंदिर शिल्लक राहिले ना. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा. एक मला म्हणे कीर्तना शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काही देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे आजही येत, तेव्हाही होते आणि उद्याही राहतील. पण आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. या राष्ट्रात, या राज्यात, या महाराष्ट्रात जन्म घेतलेली आपण माणसं आहे म्हणून आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. आपण आपल्या धर्म कार्याला मदत करा. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. चांगल्या कामात चुका काढत बसू नका. चूक काढायची म्हणल्यावर कशात निघते, बरोबर आहे ना? चूक काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही. त्या शिंदे साहेबांमागं निर्णय घेतला होता, 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. एक मीडियावाला गेलं आणि बाईला म्हणे का, कसा वाटला साहेबाचा निर्णय? आता कधी माहेराला जाण, कधी या पैसे लागणार नाही तुम्हाला. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हा वागत सांगू ना, हा अवघड आहे का नाही सांगा बरं. मग चूक काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही महाराज. पण असं झालं अण्णा, काही दिवसापूर्वी निर्णय झाला 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, पण वयाची मर्यादा 75 होती आणि त्या एका महिन्यात बायान माणसाचे वय 10-10 वर्षांनी वाढले. बरोबर आहे ना? वय वाढून घेतले ना लोक आहे ना फुकट एसटी म्हणल्यावर. आणि आली मागच्या महिन्यात योजना लाडकी बहीण, आणि तिची वय मर्यादा किती? 65 केले कर्म झाले त्याचे भोगाले उपजले हरी हरी बरोबर. पण आमच्या आता ते वाढून घेतलेलं, काहीच्या तोंडावर आनंद मावना आणि काहीला तोंड जोडून घ्यायची वेळ आली. बरोबर आहे ना? मला वय वाढून घेतल्यामुळं, बरोबर आहे. पण आमच्या गावातल्या म्हातारीनं ते वय वाढून घेतलं आणि एसटी सुरू झाली. आणि म्हणलं 2 हप्ते गेले का आता? त्याचे कसे जातील म्हणे 2 हप्ते. म्हणलं कसं काय? तिकडं वय 75 आणि इकडं 65, कसं काय दोन्ही भेटल? 2 आधार कार्ड काढले म्हणे. एकावर 65 केलं आणि एकावर 75 केलं. म्हणलं जमलं तू आता बास. काय करतील माणसं सांगता येतं का? लक्षात ठेवा, चुका काढायच्या म्हणल्यावर कशातही निघत राहतात. चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याला प्रोत्साहन द्या. चांगलं काम होत असेल तर आपण त्याला सपोर्ट मदत करणं गरजेचं आहे. श्रीमंती कोणती आहे एवढं सांगतो आणि थांबतो. भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. महाराज, मी आज जिथं काल्याचं कीर्तन केलं ना, ती बाई इथं नाही, ती बाई इथं नाही, पण एका आदिवासी समाजातल्या पती वारलेल्या बाईनं आज सप्त्याच्यासाठी अन्नदानाला 51,000 रुपये दिले. गरीब बाईनं. आता ती बाई इथं आहे का? मी असं जर काही बोलत असन तर काही म्हणतात हे तोंडावर गोड बोलतात फक्त. ती बाई इथं आहे का? नाही. ती बाई इथं नाही, तिचा पाहुणा रावळा नाही, कोणीच नाही. पण मला कौतुक वाटलं, अरे जी गरीब बाई, लक्ष देऊ नाही का, पती वारलेली आहेत, वयस्कर म्हातारी, आणि ती म्हणे महाराज अन्नदान होत असन तर मी 51,000 रुपये द्यायला तयार आहे. आणि त्या म्हातारीने 51,000 रुपये दिले. लोकांनी तोंडात बोट घातली. महाराज हे बघा, श्रीमंती कोणती आहे? श्रीमंती ही आहे, मनाची श्रीमंती पाहिजे ना. लक्षात ठेवा, पैसे द्यायचा पत्ता नाही, त्याला काय श्रीमंत म्हणता का? काय श्रीमंत म्हणता त्याला सांगा. लक्षात ठेवा. म्हणून चांगल्या कामाला मदत करा, चांगल्या कामाचं कौतुक करा आणि निर्व्यसनी जीवन जगा. गेल्या वर्षी काही जणांनी माळी घातल्या होत्या, त्याच्यात हे होते बघा आनंदराव, त्यांनी टिकवली वर्षभर. अजून बऱ्याच जणांनी घातल्या होत्या का नाही, त्यांनी टिकवल्या असतील. पण अजून बी याही वर्षी 9-10 पोरांनी तरी माळकरी व्हा. 10 पोरं जरी माळकरी झाले तर आपला सप्ताह कीर्तन सार्थक झालं. 10 पोरं, मी काही जास्त डिमांड करत नाही. 10 जण माळकरी कोण कोण होणार हातवर करा बरं. दात पडलेले आहे हातवर करू नका, लहान लेकरांना हातवर करू नका, बरोबर आहे. जे शेलके आहेत असे 10 जण पाहिजे आपल्याला. म्हणजे चांगले मोबाईल 10 जण, एक चला. नाही तसं आग्रह नका करू. तुम्ही एक आहे ना, वा. अजून 10 जण पाहिजे मला, 10.
10 कोणी हा या दादा जे हातवर करणारे पुढे या इकडे चला. ज्याच्याकडे 2 माळी आहे त्यांनी 1 माळ द्या माझ्याकडे. द्या 2-2 माळीवाली 1-1 माळ द्या किंवा माळकऱ्यांनी द्या ना 1-1 काढून काय होतंय तेव्हा. चल या ये रे दादा. वा द्या 2 माळीतली 1 द्या. द्या कोणाकडे 2 आहेत अजून 2 आहे का? एकावाली मोकळे नका हो.